आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण आज एक वचन पाहणार आहोत आणि त्या वचनाद्वारे आम्हाला सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्ती मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचन आम्हाला सांगण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समाप्त केले. ह्या वचनाद्वारे प्रभूने आम्हाला संपूर्ण शिकवण दिली. हे वचन पूर्ण करण्यासाठी संपूर्ण मानवजात प्रयत्नामध्ये आहे, परंतु ते प्रत्येकाच्यानं जमत नाही. आणि हे वचन सर्व मानव जातीला परमेश्वराचा आशीर्वाद मिळवून देते. आणि हे वचन दुसरं कोणतं नाही, प्रिय बंधू आणि भगिनीनो, रोमकरास पत्र अध्याय 12 ओवी 9 त्याच्यामध्ये म्हणत आहे, वाईटाचा वीट करा, बऱ्याला चिकटून राहा. वाईटाचा वीट करा, बऱ्याला चिकटून राहा. हेच वचन आमोस संदेष्टाने सुद्धा सांगितलेलं आहे. आमोस संदेष्टा त्याचा 5वा अध्याय 15वी ओवीमध्ये आमोसाने सांगितलेलं आहे, वाईटाचा द्वेष करा, वाईटाचा द्वेष करा आणि बऱ्याची आवड धरा, बऱ्याची आवड धरा. वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा. वाईटाचा तिरस्कार करा, बऱ्याला चिकटून राहा, बरं करण्यासाठी झटा. हे वचन प्रभू सांगत आहे. प्रियजनो, हे वचन जर आम्ही आमच्या मनामध्ये ठसवून ठेवलं, आमच्या अंतकरणामध्ये बसवलं, आमच्या मनामध्ये बसवलं आणि यासाठी जर आपण जर प्रयत्न केला, याच्यासाठी जीवन जगलं, तर खरोखर आम्ही धन्य बनू. जेवढे संत बनून गेले, जेवढे काही लोक महान झाले, त्या सर्वांनी हे वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये वाईट कधी येऊ नये. वाईटाचा वीट करा. वीट म्हणजे काय प्रिय बंधू आणि मिळून, वीट आपण वीट केला पाहिजे, द्वेष केला पाहिजे. वाईटाचा द्वेष. आपण कधी कधी रोडनं जाता जाता जेव्हा घाण आपल्याला दिसते, तेव्हा आपण काय म्हणतो, आपला चेहरा कसा होते बा, आणि आपण आपल्या मनावर कसा परिणाम होते, आणि आपण कसं तोंड झाकतो आणि कसं तरी चेहरा करतो. म्हणजे अंतकरणातून ते येते का, हे जे घाण आहे मला बिलकुल पसंत नाही, मला बिलकुल पसंत नाही, मी ह्याच्याजवळ जाणार नाही. दिसल्याबरोबर उलटीच आल्यासारखं वाटते. कोणती घाण? ते दुसऱ्याची घाण, ते रोडवर असलेली घाण, ते त्याचा माझा काही संबंध नाही असल्या वस्तूची मला तेवढी घाण येते. आणि माझ्या अंतकरणामध्ये, जीवनामध्ये जेव्हा पाप येते, ते किती मोठी घाण आहे याची आम्हाला कदर वाटत नाही. कारण काय आहे प्रियबंधूंनो, आम्ही आमच्याकडे पाहत नाही, आमच्या जीवनाकडे पाहत नाही. जे वाईट आहे ते आपण वाईट समजत नाही. जे पाप आहे ते पाप म्हणून समजत नाही. म्हणून आम्ही कितीतरी या घाणेमध्ये आहोत. जे रोडची घाण तर काहीच नाही. ते रोडची घाण तर पाणी टाकलं तर नष्ट होते. रोडची घाण तर उद्या नगर परिषदेचे लोक येऊन साफ करतात. परंतु माझ्या अंतकरणामध्ये लपलेली जे घाण आहे, वाईट जे पाप, ते कोण साफ करणार? ते कधी साफ होणार? ते कशी साफ होणार? आणि मी त्याच्यासोबतच राहतो. माझ्या अंतकरणामध्ये जे पापाची जे घाण झालेली आहे, जे वाईटाची घाण झालेली आहे, आणि मी त्याच्यासोबत आनंदाने. प्रियजन हो, आम्हाला आमचं मन तयार करायचं आहे. वाईट काय आहे हे ओळखणे आणि बरं काय आहे ते ओळखणे. जेव्हा आम्हाला बरं वाईट हे ओळखणं जमेल, तेव्हा आम्ही खरोखर वाईटाचा वीट करणार. आणि म्हणून प्रियजनो, वाईटाचा आपण वीटच केला पाहिजे. आणि जेव्हा आम्हाला वाईटाचा वीट होईल,
म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये जे पाप येते त्याला वीट करेल, तेव्हा आम्ही त्या पापाला हात लावणार नाही. पुष्कळ जण प्रियजन हो, पाप जे पाप आहे ते रोज करतात आणि त्यांना याची जाणीवसुद्धा होत नाही की हे पाप आहे. जाणीवसुद्धा त्यांना समजू आणि त्याला आपण काय म्हणतो समजा टाळण्याचा प्रयत्न करतो. मिस करतो का? हे सर्वच जण करतात. अशा प्रकारे प्रियजन हो, प्रभू येशूनं आम्हाला 10 आज्ञा दिल्या. ह्या 10 आज्ञाच्या नुसार आपण जीवन जगणे म्हणजे आम्ही वाईटाचा वीट करणे आणि बऱ्याला चिकटून राहणे. हे 10 आज्ञा आहेत तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे 10 आज्ञा आमच्या जीवनाला तपासून पाहण्याचा एक मीटर आहे. 10 आज्ञा तपासून पहा. आम्ही कधी दूध विकायला गेले असाल तर दूध विकायला गेले असाल तर दूध विकायला जाताना तो दूध घेणारा काय करतो, त्या दुधामध्ये डिग्री टाकतो, डिग्री. आणि जेव्हा डिग्री टाकतो तेव्हा डिग्रीमध्ये त्याला समजते का पाण्यामध्ये दूध टाकलं आहे का दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे. कोणी कोणी काय करतात, पाण्यामध्ये दूध टाकतात आणि ते दूध म्हणजे वाढवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा डिग्री टाकतो आपण, त्या डिग्रीमध्ये बिलकुल समजून येतं की किती दुधाचं प्रमाण किती आहे आणि पाण्याचं प्रमाण किती आहे. त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या 10 आज्ञा जो आहेत ना, तंतोतंत जर पाळल्या तर आपण वाईट करणार नाही. आम्ही मूर्तीपूजा करणार नाही. आम्ही आईवडिलाचा अपमान करणार नाही. आम्ही रविवार दिवस पवित्र पाळणार. आम्ही चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटी साक्ष देणार नाही. कधी जेव्हा आपण ह्या 10 आज्ञाकडे लक्ष देऊ. परंतु आम्ही 10 आज्ञाकडे लक्ष देतच नाही. आणि म्हणून प्रियजन हो, आम्ही 10 आज्ञा आम्ही आमच्या समोर ठेवून आम्ही जीवन जगावं. तेव्हा आम्हाला पापापासून दूर राहता येते आणि पापाचा वीट येईल. 10 आज्ञा आम्ही समजल्या पाहिजे आणि मग त्याच्यानुसार आपण जीवन जगल्याने आम्हाला जीवनामध्ये बरं करण्यासाठी आम्ही तयार होऊ. प्रियजन हो, वचन सांगितल्याप्रमाणे हे एक वचन जर आम्ही लक्षात ठेवलं, हे वचन जर आम्ही शिकलं, हे वचन आम्ही पाळलं, वाईटाचा वीट करा आणि बऱ्याला चिकटून राहा, आमचं संपूर्ण जीवन बदलून जाणार. प्रियजन हो, आजपासून आम्ही वाईटाचा वीट आणि बऱ्याला चिकटून राहण्यासाठी प्रयत्न करूया, प्रार्थना करूया, प्रभूचा आशीर्वाद मागूया, प्रभूचं वरदान मागूया आणि आपण बरे करण्यासाठी प्रयत्न करूया.